नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही यूपीएससीची तयारी करत असाल किंवा तुमचं अधिकारी होण्याचं स्वप्न असेल, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. संघ लोकसेवा आयोगाने म्हणजेच यूपीएससीने सिव्हिल सेवा परीक्षेच्या नियमात एक असा मोठा बदल केलाय, ज्यामुळे सध्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. आतापर्यंत आपण पाहिलं की एकदा निवड झाली तरी अनेक विद्यार्थी आपली रँक सुधारण्यासाठी किंवा IAS होण्यासाठी पुन्हा पुन्हा परीक्षा देत राहायचे. पण आता आयोगाने या रिपीट्सवर लगाम लावलाय. नवीन नियमांनुसार आता आधीच सेवेत असलेल्या उमेदवारांना वारंवार परीक्षा देता येणार नाही. आयोगाचा हा निर्णय नेमका काय आहे आणि याचा तुमच्यावर काय परिणाम होईल, हेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. यूपीएससीने 2026च्या परीक्षेसाठी जे नवे नियम लागू केले आहेत, त्याकडे केवळ बदल म्हणून न पाहता एका मोठ्या प्रशासकीय सुधारणेच्या दृष्टीने पाहिलं जाते. वर्षानुवर्ष एकाच पदावर राहून पुन्हा पुन्हा तीच परीक्षा देणाऱ्या उमेदवारांमुळे नवीन गुणवान विद्यार्थ्यांना संधी मिळत नाही, असा एक सूर प्रशासकीय वर्तुळात उमटत होता. त्यामुळेच आयोगाने आता एकदाच संधी असा कडक पवित्रा घेतला आहे. या नियमानुसार ज्या उमेदवारांची आधीच कोणत्या तरी नागरी सेवेत निवड झाली आहे, त्यांना आता त्यांच्या करिअरमध्ये केवळ एकदा सुधारणेसाठी परीक्षा देता येईल. या निर्णयामुळे अशा उमेदवारांमध्ये चिंतेचे वातावरण असलं तरी आयोगाचा मुख्य हेतू हा आहे की एकदा निवड झाल्यावर उमेदवाराने प्रशिक्षणावर लक्ष केंद्रित करावे आणि प्रशासकीय यंत्रणेचा वेळ वाचवावा. या बदलांमुळे आता स्पर्धा अधिक पारदर्शक आणि नवीन उमेदवारांसाठी अधिक आश्वासक होणार आहे, कारण जुन्या अनुभवी उमेदवारांचा वारंवार होणारा अडथळा आता मर्यादित झालाय. या नियमावलीत सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे ज्या उमेदवारांना 2025 किंवा त्यापूर्वीच्या परीक्षांमध्ये यश मिळून त्यांची नियुक्ती झाली आहे, त्यांना आता केवळ 2026 किंवा 2027 यापैकी एकच परीक्षा निवडता येईल. याचा अर्थ असा की जर एखादा उमेदवार सध्या IPS किंवा इतर गट असेवेत कार्यरत असेल आणि त्याला IAS व्हायचं असेल, तर त्याला आपली सर्व शक्ती पणाला लावून या 2 वर्षांपैकी एकाच वर्षात यश मिळवावं लागेल. जर त्याला 2028 मध्ये पुन्हा परीक्षा द्यायची इच्छा असेल, तर त्याला प्रथम आपल्या सध्याच्या पदाचा राजीनामा द्यावा लागेल. हा नियम अत्यंत कडक आहे, कारण राजीनामा दिल्यावर तुमची नोकरीची सुरक्षा संपुष्टात येते. आयोगाला असं वाटतं की वारंवार परीक्षा देण्याच्या नादात उमेदवार आपल्या सध्याच्या जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करतात आणि प्रशिक्षणाचा खर्चही वाया जातो. आता उमेदवारांना करा किंवा मरा अशा स्थितीत राहूनच आपली पुढची दिशा ठरवावी लागणार आहे. त्यामुळे गंभीर उमेदवारांचीच निवड होईल. IAS आणि IFS या सेवांबाबतचे नियम तर अधिकच कडक करण्यात आले आहेत. जर एखादा उमेदवार आधीच्या परीक्षेच्या निकालावर या 2 प्रतिष्ठित सेवांमध्ये नियुक्त झाला असेल, तर 2026च्या परीक्षेसाठी तो मुळीच पात्र ठरणार नाही. इतकेच नाही तर समजा एखाद्याने 2026ची पूर्व परीक्षा दिली असेल आणि तो उत्तीर्ण झाला असेल, पण मुख्य परीक्षेपूर्वी त्याची नियुक्ती IAS किंवा IFS म्हणून झाली, तर त्याला मुख्य परीक्षेला बसता येणार नाही. यामागील तर्क असा आहे, जेव्हा तुम्ही देशातील सर्वोच्च सेवेत पोहोचता, तेव्हा पुन्हा तीच परीक्षा देण्याचे कोणतेही सबळ कारण उरत नाही. यामुळे पद वाया जाण्याचे प्रमाण कमी होईल. अनेकदा विद्यार्थी IAS झाल्यावरही रँक सुधारण्यासाठी पुन्हा परीक्षा देतात, ज्यामुळे एक जागा अडकून पडते आणि नंतर ती रिकामी राहते. आयोगाच्या या नवीन नियमामुळे अशा रिपीट्सवर लगाम बसणार आहे. खऱ्या अर्थानं गरजू आणि नवीन चेहऱ्यांना यामुळे प्रशासनात येण्याची वाट मोकळी होईल. प्रशिक्षण आणि प्रशिक्षणातून मिळणारी सूट यावरही आयोगाने सविस्तर भाष्य केलंय. जर एखाद्या उमेदवाराची निवड झाली असेल आणि त्याला 2027ची परीक्षा द्यायची असेल, तर त्याला प्रशिक्षणातून सूट मिळवण्यासाठी रीतसर परवानगी घ्यावी लागेल. ही सूट केवळ एकदाच दिली जाईल आणि त्या काळात उमेदवाराला फक्त फाउंडेशन कोर्स पूर्ण करणे बंधनकारक असेल. जर एखाद्याने ही सूट घेतली नाही किंवा प्रशिक्षणालाही दांडी मारली, तर त्याची त्या वर्षाची नियुक्ती थेट रद्द केली जाईल. ही तरतूद उमेदवारांना शिस्त लावण्यासाठी करण्यात आली आहे. अनेकदा उमेदवार प्रशिक्षणाकडे पाठ फिरवून दिल्ली किंवा इतर शहरांमध्ये अभ्यासासाठी जातात. त्यामुळे सरकारी तिजोरीवर आर्थिक भार पडतो आणि प्रशिक्षणाचे वेळापत्रकही कोलमडते. आता प्रशिक्षणाशी तडजोड करणे उमेदवारांना महागात पडू शकते. त्यामुळे त्यांना नोकरी आणि पुढील अभ्यास यांचा समतोल अत्यंत सावधगिरीने साधावा लागणार आहे. या सर्व प्रक्रियेत उमेदवाराला 2 सेवांपैकी एक निवडण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. समजा एका उमेदवाराची 2026 मध्ये एका सेवेसाठी निवड झाली आणि 2027 मध्ये पुन्हा दुसऱ्या सेवेत निवड झाली, तर तो दोन्हींपैकी स्वतःला आवडणारी एकच सेवा निवडू शकतो. मात्र एकदा एका सेवेची निवड केली की दुसऱ्या सेवेतील त्याचा हक्क कायमचा संपुष्टात येईल. जर दुसऱ्या प्रयत्नात यश मिळाले नाही, तर त्याला पहिल्या प्रयत्नात मिळालेल्या सेवेत रुजू होता येईल. हा नियम उमेदवारांना थोडासा दिलासा देणारा असला तरी तो वापरताना अत्यंत विचारपूर्वक निर्णय घेणं आवश्यक आहे. यामुळे उमेदवारांना आपले करिअर प्लॅनिंग अधिक चांगल्या प्रकारे करता येईल. प्रशासनातील रिक्त पदे भरताना होणारा
होणारा गोंधळ आणि विलंबावर नियंत्रण मिळवण्यासाठी आयोगाने हा मधला मार्ग निवडलेला दिसतोय, ज्यामुळे गुणवत्ता आणि प्रशासकीय गरज यांचा मेळ बसेल. आयपीएस अधिकाऱ्यांसाठी एक विशेष नियम करण्यात आलाय. जर एखादा उमेदवार आधीच आयपीएस म्हणून निवडला गेला असेल तर त्याला 2026च्या परीक्षेच्या निकालाच्या आधारे पुन्हा आयपीएस हीच सेवा दिली जाणार नाही. अनेकदा उमेदवार आपलं कॅडर बदलण्यासाठी पुन्हा परीक्षा देतात, ज्यामुळे आयपीएस सेवेतील वरिष्ठता आणि प्रशिक्षणाचे गणित बिघडते. आता एकदा आयपीएस झाले की तुम्हाला आयएएस किंवा इतर उच्च पदासाठी प्रयत्न करावे लागतील. पुन्हा त्याच पदासाठी स्पर्धा करता येणार नाही. त्यामुळे पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या स्थैर्याला मदत होईल आणि नवीन भरती प्रक्रियेत पारदर्शकता येईल. आयोगाचा हा निर्णय पोलीस प्रशासनातील कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि वारंवार होणाऱ्या बदल्या किंवा फेरनिवडी टाळण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरू शकतो. 2026च्या परीक्षेसाठी एकूण 933 पदांची भरती जाहीर झाली आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 4 फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे. यामध्ये दिव्यांगांसाठी राखीव जागा असून 24 फेब्रुवारीपर्यंत उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. नवीन नियमांच्या या जाळ्यात अडकण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाच्या संकेतस्थळावरील सविस्तर जाहिरात वाचणं गरजेचं आहे. सध्याच्या या बदलांमुळे स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असली तरी दीर्घकालीन विचार करता हे बदल प्रशासनाला अधिक सक्षम बनवणारे आहेत. जे उमेदवार पहिल्यांदाच परीक्षा देत आहेत त्यांच्यासाठी ही एक मोठी संधी आहे, कारण त्यांच्या समोर आता जुन्या आणि आधीच सेवेत असलेल्या उमेदवारांचे तगडे आव्हान काही प्रमाणात कमी झालेले असेल. एकूणच यूपीएससीने या नियमांद्वारे हे स्पष्ट केलंय की प्रशासन ही केवळ पद मिळवण्याची स्पर्धा नसून ती देशसेवेची एक जबाबदारी आहे आणि ती गांभीर्याने पार पाडली पाहिजे. या सर्व नियमांचा सारांश पाहिला तर असं लक्षात येते आयोगाला आता केवळ अभ्यासू नव्हे तर कर्तव्यदक्ष अधिकारी हवे. या सर्व नियमांचा सारांश पाहायला गेलं तर असं दिसतंय की आयोगाला आता केवळ अभ्यासू नव्हे तर कर्तव्यदक्ष अधिकारी हवे आहेत. वारंवार परीक्षा देऊन एकाच चक्रात अडकून पडण्यापेक्षा मिळालेल्या संधीचं सोनं करून प्रशासनात कार्यक्षमतेनं काम करावं हीच अपेक्षा यामागे आहे. उमेदवारांनी आता केवळ पुस्तकी ज्ञानावर अवलंबून न राहता या नवीन नियमावलीचा अभ्यास करून आपल्या भविष्याची रणनीती आखणं गरजेचं आहे. या बदलांमुळे भविष्यात नागरी सेवा अधिक तरुण, उत्साही आणि खऱ्या अर्थानं नवीन विचारांच्या अधिकाऱ्यांनी भरलेले दिसतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे. यावर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.